नमस्कार दर्शको. उजनी येणारी आवक वाढलेली आहे, त्यामुळे धरणाची टक्केवारीही वाढलेली आहे. त्याचबरोबर आपण नीरा खोऱ्यातील 4 धरणांची टक्केवारी व तिथं झालेला पाऊस हे पण पाहूया. भाटघर धरणावर 13 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून भाटघर धरण हे 75.90% भरले आहे. नीरा देवघर धरणावर 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून नीरा देवघर धरण 81.72% भरले असून वीर धरणावर 0 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मात्र हे धरण 100% भरलेले आहे. गुंजवणी धरणावर 62 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हे गुंजवणी धरण 86.66% भरलेले आहे. त्या अगोदर आपणास एक विनंती आहे, आपण चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट. त्याचबरोबर एक निश्चितपणे बातमीसाठी लाईक करा, जेणेकरून सर्वात अगोदर तुम्हाला पुढच्या अपडेट मिळत राहतील. वीरमधून उजनीत जी आवक वाढली ते आपण आपल्या चॅनलवर सकाळीच्या बातमीमध्ये सांगितलं होतं की संध्याकाळपर्यंत 70 ते 80 हजार होऊ शकते. अजूनही त्यात वाढ होणार आहे हे निश्चित आहे. आता किती आवक आहे आपण सर्व पाहूया. वीरमधून जो काल मोठा विसर्ग होता तो कमी करून 15,011 क्युसेक्स करण्यात आलेला आहे. तर उजनीत येणारी आवक ही सकाळच्या तुलनेत 20,000हून अधिक वाढून ती आता 74,030 क्युसेक्स झाली असून उजनीतून सीनामाडा योजनेत 280, दहेगाव 90, बोगदा 900 क्युसेक्स, मेन कॅनेल 2,000 क्युसेक्स असा विसर्ग सोडण्यात येत आहे. तर उजनी धरण 74.28% झाले आहे. 12 तासात गेल्या उजनी धरणात 6.5% उजनी धरण वाढलेले आहे टक्केवारी. तर असाच विसर्ग वाढला असल्याने आणि आणखीनही विसर्ग कदाचित वाढू शकतो. त्यामुळे सकाळपर्यंत धरण 85 ते 90%च्या आसपास जाण्याची आशा करूया व विसर्ग 90,000च्या घरात सकाळपर्यंत जातो की काय असं आपण एक अपेक्षा ठेवू आणि उजनी धरण लवकरात लवकर भरेल अशी अपेक्षा ठेवूया.